नमस्कार मित्रांनो, वायम मराठी ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो, बांधकाम कामगारासाठी अतिशय महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे. आता बांधकाम कामगारांना 12,000 रुपये जे आहे ते भेटणार आहेत. प्रतिवर्ष 12,000 रुपये भेटणार आहेत. या ठिकाणी पहा, बांधकाम कामगारांनी अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत आणि कोणते बांधकाम कामगार ह्या योजनेसाठी पात्र असणार आहेत, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. आता या ठिकाणी पहा, ज्या बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली होती त्या बांधकाम कामगारांना हे 12,000 रुपये भेटणार आहेत. या ठिकाणी पहा, एक वेळेस नाही तर प्रति वर्ष हे 12,000 रुपये बांधकाम कामगाराच्या खात्यावरती वर्ग करण्यात येणार आहेत. परंतु ह्यामध्ये विषय असा आहे की कोणत्या बांधकाम कामगारांना भेटणार आहेत आणि कोणत्या बांधकाम कामगारांना भेटणार नाही आहेत. परंतु ज्या बांधकाम कामगारांना भेटणार आहेत त्यांनी कोणते अर्ज कसा करायचा आहे, कोणकोणते कागदपत्र जमा करायचे आहेत आणि अर्ज ऑनलाईन करायचा आहे का ऑफिसला जाऊन करायचं आहे, सविस्तर माहिती ह्या व्हिडिओमध्ये भेटणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ पूर्ण पहा, म्हणजे जे तुम्हाला हे 12,000 रुपये प्रति वर्षाला भेटणार आहेत ते तुमच्या बँक अकाउंटमध्ये येण्यासाठी सुरुवात होणार आहे. चला मित्रांनो, उशीर न व्हिडिओला सुरू करूयात. तर या ठिकाणी पहा, पहिल्यांदा आपण पहा या ठिकाणी जे शासन निर्णय आलेला आहे तो शासन निर्णय बघूयात आणि आपण पुन्हा अर्ज कसा करायचा आहे हे बघूयात. अगोदर ह्यामध्ये कोणत्या बांधकाम कामगारांना हा लाभ भेटणार आहे, किती रुपये भेटणार आहे आणि केव्हापासून भेटणार आहे आणि कागदपत्र कोणकोणते लागणार आहेत हे आपण बघूयात आणि नंतर अर्ज कसा करायचा आहे हे आपण पाहूयात. तर या ठिकाणी पहा, हा शासन निर्णय आहे. या ठिकाणी पाहू शकतात ह्यामध्ये काय दिलेलं आहे. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत हा शासन निर्णय आलेला आहे. तर या ठिकाणी पहा, तुम्हाला काय दिलेली काय माहिती काय या ठिकाणी दिलेली आहे शासन निर्णयामध्ये. आपण ती शासन निर्णयामधली माहिती बघूयात. आता या ठिकाणी पहा, आपण काय बघूयात, डायरेक्ट अर्ज कसा करायचा हे आपण बघूयात आणि त्यानंतर कोण कोण लाभार्थी यासाठी पात्र आहेत ते पण बघूयात. तर या ठिकाणी पहा, अर्ज कसा करायचा हे आपण बघूयात. तर पहिल्यांदा जे आहे ते अर्ज करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्ही नोंदणी किती तारखेला केली ती कमीत कमी जे आहे तुम्ही नोंदणी 5 वर्ष करणं गरजेचं आहे. आणि या ठिकाणी पहा, तुमचा नोंदणीचा दिनांक जे आहे ते या ठिकाणी पहा, नूतनीकरण दिनांक नोंदणी दिनांक या ठिकाणी टाकायचा आहे. ते कालावधी या ठिकाणी टाकायचं, नोंदणी आणि नूतनीकरण अशा प्रकारे हे कालावधी टाकून घ्यायचा आहे. तुम्ही जर सलग 5 वर्ष जर नोंदणी केली असेल तर. त्यानंतर तुमचा जो जिल्हा आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे अशा प्रकारे. आणि या ठिकाणी जे आहे ते दिनांक टाका. त्यानंतर या ठिकाणी पुढं जे आहे ते तुम्हाला काही जे महत्त्वाचे कागदपत्र जोडायचे आहेत ते या ठिकाणी जोडायचे आहेत. तर ह्यामध्ये कोणकोणते कागदपत्र आहेत या ठिकाणी पहा. बँक तपशील, तुमची बँक तपशीलमध्ये तुमचे बँकेचे नाव, खाते क्रमांक, IFSC क्रमांक, त्यानंतर कर्मचारी राज्य विमा कायदा जे आहे ते या ठिकाणी 1948 अंतर्गत लाभ घेण्यात येतो का, तर होय आहे का नाही आहे हे निवडायचं आहे. होय का नाही यावरती टिक करायचं आहे. ते असं या प्रकारे तुम्हाला ही माहिती संपूर्ण वाचून घ्यायची आहे. आणि त्यानंतर ह्या ठिकाणी होय आहे की नाही आहे हे मला निवडायचं आहे. त्यानंतर पहा, उपरोक्तप्रमाणे सदर करण्यात आलेली माहिती सत्य असून खोटी आढळून आल्यास नियमानुसार माझ्याविरुद्ध उचित कारवाई पात्र असेल अशी मला जाणीव आहे. तर या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण हे वाचून घ्या. त्यानंतर बांधकाम कामगाराचे जे नाव आहे ते नाव या ठिकाणी टाकायचं आहे. आता या ठिकाणी पहा, निवृत्ती वेतन शिफारस प्रमाणपत्र. तर ह्यामध्ये निवृत्ती वेतन शिफारस प्रपत्र ब प्रमाणित करण्यात येते की श्रीमती जे बांधकाम कामगार आहेत त्यांचं नाव या ठिकाणी टाका. त्यांचे नोंदणी क्रमांक जे आहे ते समोर टाका. हे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत किती वर्ष काम करत होते, 2, 4, 5, 10, 20 वर्ष, ते या ठिकाणी ते टाकायचं आहे. त्यानंतर नोंदित बांधकाम कामगारांची यांची वयाचे 60 वर्ष दिनांक ह्या तारखेला रोजी पूर्ण केले असून त्यांना कर्मचारी राज्य निधी आणि विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ प्राप्त होत नाही आहे. निकषानुसार ते दरवर्षी रक्कम रुपये या ठिकाणी टाकायचं आहे, रुपये निवृत्ती वेतनात पात्र आहे. तर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा हा अर्ज भरायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही करायची गरज नाही, तुमचा फक्त त्या ठिकाणी जिल्हा कोणता ते लिहून द्या. त्यानंतर या ठिकाणी पहा, प्रपत्र क म्हणजे वर्षीय नोंदणी प्रमाणपत्र. ह्यामध्ये काय दिलेलं आहे की वर्षीय नोंदणी प्रमाणपत्र प्रमाणित करण्यात येते की श्रीमती बांधकाम कामगाराचे नाव, नोंदणी क्रमांक, हे जिल्हा इमारत कामगार सुविधा केंद्र या ठिकाणी केंद्राचं नाव, अंतर्गत दिनांक ते दिनांक अखेर नोंदित होते असं पण या ठिकाणी लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमचा या ठिकाणी जिल्हा येईल. तसेच पुढं तुम्हाला काय लिहायचं पहा, निवृत्ती वेतन क्रमांक प्रमाणपत्र. तर या ठिकाणी तुम्हाला निवृत्ती वेतन प्रमाणपत्र घ्यायचं आहे. त्यामध्ये काय माहिती दिली की प्रमाणित करण्यात येते की श्रीमती बांधकाम कामगाराचे नाव लिहा, नोंदणी क्रमांक या ठिकाणी लिहा, महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत वर्ष किती वर्ष तुम्ही कामाला होतात नोंदित होते, त्यांची वयाची 60 वर्ष दिनांक ह्या रोजी पूर्ण झाली असून त्यांना कर्मचारी राज्य विमा कायदा
व कर्मचाऱ्याचे प्रदाता निधी आणि विविध तरतुदी कायदा अंतर्गत लाभ प्राप्त होत नाही आहे, निकषानुसार ते दरवर्षी रक्कम निवृत्ती वेतनास पात्र आहे त्यांना दिनांक पासून निवृत्ती वेतनास पात्र ठेवण्यात येत असून त्यांना निवृत्ती वेतन क्रमांक हा राहील. तर अशा प्रकारे तुम्हाला हे संपूर्ण कागदपत्र भरून घ्यायचे आहेत. हे सर्व कागदपत्र भरून घेतल्यानंतर तुम्हाला जे आहे ते हे जवळच्या आपल्या बांधकाम कामगाराच्या ऑफिसला जमा करायचे आहेत. परंतु या ठिकाणी पहा, त्यासाठी कोण पात्र आहेत आणि कोणत्या बांधकाम कामगारांना किती रुपये भेटणार हे आपण थोडक्यात घेण्यात जे आहे ते पाहण्याचा प्रयत्न करूयात. तर या ठिकाणी पहा, वित्तीय निकष दिलेले आहेत ते आपण बघूयात. तर या ठिकाणी वित्तीय निकष आहेत. पात्र बांधकाम कामगारांना त्यांच्या मंडळाकडील नोंदीत कालावधीनुसार निवृत्ती वेतन अदा करण्यात येईल. आता मंडळाकडे नोंदीत असलेल्या वर्षानुसार निवृत्ती वेतन प्रमाण खालीलप्रमाणे राहील. तर या ठिकाणी पहा, मंडळाकडे नोंदणीची एकूण 10 वर्ष, जर एखाद्या बांधकाम कामगारांनी 10 वर्ष सलग नोंदणी केली असेल तर त्यांना किती भेटणार आहेत? या ठिकाणी पहा, त्यांना जे आहे ते 6,000 रुपये प्रतिवर्ष भेटणार आहेत. ज्यांची नोंदणी सलग 10 वर्षे ज्यांनी केलेली आहेत त्यांना हे 6,000 रुपये प्रतिवर्ष भेटणार आहेत. त्यानंतर पहा, ज्या बांधकाम कामगारांनी 15 वर्षे सलग नोंदणी केलेली आहे त्यांच्यासाठी किती रुपये आहेत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. जर एखाद्या बांधकाम कामगारांनी 15 वर्षे सलग नोंदणी केली असेल तर त्यांना 9,000 रुपये प्रतिवर्ष भेटणार आहेत. आणि जर एखाद्या बांधकाम कामगारांनी त्यांची नोंदणी सलग 20 वर्षे केली असेल तर त्यांना जे आहेत हे 12,000 रुपये प्रतिवर्ष भेटणार आहेत. आता सदर योजनेअंतर्गत होणारा खर्च मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरणामधून भागवण्यात येईल. आता मंडळाकडे जमा होणाऱ्या कामगार उपकरणाचा आढावा घेऊन सदर निवृत्ती वेतनामध्ये कमी अथवा वाढ करणे, अटी शर्तीमध्ये बदल करण्याबाबत निर्णय मंडळ मान्यतांती शासन स्तरावर घेण्यात येईल. तर अशा प्रकारे पहा, हे तुम्हाला पैसे भेटणार आहेत. जर एखाद्या बांधकाम कामगाराची नोंदणी 10 वर्षे असेल त्यांना 6,000 रुपये भेटणार आहेत. ज्यांची बांधकाम कामगाराची नोंदणी 15 वर्षे असेल त्यांना 9,000 आणि ज्या बांधकाम कामगाराची नोंदणी 20 वर्षे असेल त्या बांधकाम कामगारांना प्रतिवर्ष 12,000 रुपये भेटणार आहेत. तर हे संपूर्ण तुम्हाला अशा प्रकारे ही माहिती नक्कीच आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मनामध्ये आणखी काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. कारण की बऱ्याच बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन योजना ही माहिती नव्हती, परंतु निवृत्ती वेतन योजना बांधकाम कामगारांना या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या बँक अकाउंटमध्ये अशा प्रकारे हे पैसे ट्रान्सफर केले जातात. तर या ठिकाणी तुम्हाला नक्कीच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही नोंदणी केली असेल किंवा नूतनीकरण केलं असेल आणि तुमचं या ठिकाणी जर या ठिकाणी पेंडिंग असतील त्यासाठी काय करावं, तुमचं लवकरात लवकर मंजूर होईल नोंदणी आणि नूतनीकरण, यासाठी आपण एक सेपरेट व्हिडिओ बनवला आहे. त्या व्हिडिओची लिंक तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा, तुम्हाला कमेंटमध्ये त्या व्हिडिओची लिंक पाठवून देईल. म्हणजे तुमच्या लवकरात लवकर तुम्ही नोंदणी केली असेल किंवा नूतनीकरण केलं असेल ते लवकरात लवकर होऊन जाईल. धन्यवाद.